Hello students, in this video I am going to discuss about the most important diagrams for class 12 physics from chapter number 7 to 16 over here. Now here is the chapter number 7, wave optics. The first important diagram is progress of plane wavefront. Second one is progress of spherical wavefront. हे एक मार्काला किंवा दोन मार्काला येऊ शकतात. त्याच्यानंतर रिफ्लेक्शन ॲट अ प्लेन सरफेस युजिंग हायजेन्स प्रिन्सिपल, रिफ्रॅक्शन ऑफ अ लाईट युजिंग हायजेन्स प्रिन्सिपल. हे दोन वेगवेगळे डायग्राम आहेत, नीट समजून घ्या. इथे कन्फ्युजन होण्याचे चान्सेस असतात. रिफ्लेक्शन विचारलेलं असतं, मुलं रिफ्रॅक्शन काढून येतात. सो यू हॅव टू बी केअरफुल. 2 मार्कासाठी येऊ शकतो. नंतर आहे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, खूप इम्पॉर्टंट डायग्राम आहे हा. फ्रेस्नल बायप्रिझम एक्सपेरिमेंट, फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन, रेलिक क्रायटेरिया फॉर रिझोल्युशन ऑफ ऑब्जेक्ट्स. तर हे सगळे डायग्राम चॅप्टर नंबर 7 चे होते. नाव लेट अस गो टू चॅप्टर नंबर 8, इलेक्ट्रोस्टॅटिक्स. याच्यामध्ये एक कपॅसिटरचा डायग्राम इम्पॉर्टंट आहे, जो मी इथे इन्क्लूड नाही केला. आणि सर्वात महत्वाचा डायग्राम आहे तो व्हॅन डी ग्राफ जनरेटर. अर्थात त्याच्याशिवाय पण बाकीचे डायग्राम्स आहेत, तर ते डायइलेक्ट्रिक वगैरे ते आपल्याला लक्षात ठेवायला लागतील. नंतर चॅप्टर नंबर 9, करंट इलेक्ट्रिसिटी. बरेच डायग्राम आहे त्याच्यामध्ये. पहिला आहे व्हीटस्टोन ब्रिज, दुसरा आहे मीटर ब्रिज. आता एक लक्षात घ्या, व्हीटस्टोन ब्रिज ड्रॉ करते वेळी हे ABCD लिहिणं, सिम्बॉल्स PQRS, गॅल्व्हॅनोमीटर, ॲरो, या सगळ्याला मार्क असतात. त्यामुळे हे सगळं आपल्या डायग्राम मध्ये व्यवस्थित दिसले पाहिजे. त्यातला एखादा जरी ॲरो वगैरे राहिला तर युअर हाफ मार्क विल गेट डिडक्टेड. द नेक्स्ट वन इज केल्विन्स मेथड. आता बघा, केल्विन्स मेथड मध्ये गॅल्व्हॅनोमीटर कुठे कनेक्ट केलंय हे आपल्या लक्षात राहिलं पाहिजे आणि ड्रॉ करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे पोटेन्शिओमीटरशी रिलेटेड 2 डायग्राम. एक EMF कंपॅरिझन बाय इंडिव्हिज्युअल सेल मेथड आणि दुसरा आहे EMF कंपॅरिझन बाय सम अँड डिफरन्स मेथड. नंतरचा आहे इंटरनल रेजिस्टन्स ऑफ अ सेल, पोटेन्शिओमीटर ॲज अ व्होल्टेज डिवायडर. पुढचा आहे गॅल्व्हॅनोमीटर. गॅल्व्हॅनोमीटरचं कन्स्ट्रक्शन वर्किंग मध्ये पण डायग्राम आपल्याला काढावा लागतो. कधी कधी 2 मार्काला सुद्धा येऊ शकतो. या दोघांपैकी कुठलाही एक डायग्राम तुम्ही ड्रॉ करू शकता, तुम्हाला 2 मार्क मिळून जातील. नंतर आहे गॅल्व्हॅनोमीटर ॲज अन ॲमीटर, म्हणजे कन्व्हर्शन ऑफ गॅल्व्हॅनोमीटर इनटू ॲमीटर. परत इकडे बघा की इथे ॲरो वगैरे आहेत. हा बॉक्स ड्रॉ करणं, ॲरो ड्रॉ करणं, याच्यासाठी पण मार्क आहेत. दुसरं आहे गॅल्व्हॅनोमीटर ॲज अ व्होल्टमीटर. नंतर अँटीमनी बिस्मथ थर्मोकपल, दुसरं कॉपर आयन थर्मोकपल. त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 10, मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. याच्यामध्ये सायक्लोट्रॉनचा डायग्राम इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्कीमॅटिक डायग्राम ऑफ सायक्लोट्रॉन हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 11, मॅग्नेटिक मटेरियल्स, हिस्टरेसिस लूप, हा एक इम्पॉर्टंट डायग्राम आहे. त्याच्यानंतर आहे चॅप्टर नंबर 12, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. याच्यामध्ये स्कीमॅटिक डायग्राम ऑफ अ जनरेटर आणि ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरचा डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे, 1 मार्काला सुद्धा येऊ शकतो. याच्यामध्ये हे लेबलिंग फारच इम्पॉर्टंट आहे. प्रायमरी कॉईल, सेकंडरी कॉईल, आयन कोअर, हे असं सगळं लेबलिंगला पण मार्क आहे. चॅप्टर नंबर 13, AC सर्किट्स, खूप इम्पॉर्टंट डायग्राम्स आहे त्याच्यात. AC व्होल्टेज अप्लाइड टू रेजिस्टर. तर हा डायग्राम सिम्पल आहे, पण त्याच्यानंतर हा EMF आणि I वर्सेस ओमेगा टी हा महत्वाचा डायग्राम आहे. तसंच फेजार डायग्राम फॉर प्युअरली रेजिस्टिव्ह लोड. तर याच्यामध्ये 3 प्रकारचे येऊ शकतात, एक रेजिस्टर, इंडक्टर आणि कपॅसिटर. यातल्या कोणाचाही फेजार डायग्राम आपल्याला 2 मार्कासाठी येऊ शकतो. त्यामुळे नीट प्रॅक्टिस करून ठेवा. दिस इज AC व्होल्टेज अप्लाइड टू इंडक्टर. इथे बघा E आणि I मध्ये फेज डिफरन्स क्लिअरली दिसतोय, ते आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. आणि हा आहे फेजार डायग्राम फॉर अ इंडक्टर. दुसरं AC व्होल्टेज अप्लाइड टू कपॅसिटर, ग्राफ ऑफ E अँड I वर्सेस ओमेगा टी. आणि नंतरचा आहे फेजार डायग्राम फॉर प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट.
So these are important diagrams, series LCR circuit and phasor diagram for an LCR circuit. These are the important diagrams from chapter number 13. Now let us go to chapter number 14, dual nature of radiation and matter. बरेच सारे डायग्राम आहेत पण त्यातला हा इम्पॉर्टंट आहे. एक्सपेरिमेंटल सेटअप फॉर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, स्कीमॅटिक ऑफ फोटो सेल, नंतर डेव्हिएशन जर्मर एक्सपेरिमेंट. तर हा स्कीमॅटिक ऑफ सेल आणि डायोड याच्यामध्ये गडबड होऊ द्यायची नाही हे लक्षात ठेवायचं. स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लिआय हा चॅप्टर नंबर 15 आहे. त्याच्यामध्ये जीजर मार्सडेन एक्सपेरिमेंट 2 मार्कासाठी येऊ शकतो, पण सर्वात इम्पॉर्टंट आहे हा हायड्रोजन ॲटम स्पेक्ट्रा, एनर्जी लेवल ट्रान्झिशन बिटवीन डेम फॉर हायड्रोजन ॲटम. यातला कुठलाही 4 सिरीज पैकी एक सिरीज आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आयदर बाल्मर सिरीज हे फार इम्पॉर्टंट आहे, हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. हे लक्षात ठेवायचं की हे इलेक्ट्रॉन्स कुठून कुठे जम्प करतात ते महत्वाचं आहे. ह्या ॲरोचा डायरेक्शन प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. नंतर आहे सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. सेमीकंडक्टर डिव्हाइसेस मध्ये खूप सारे डायग्राम आहेत. त्यातला हा पहिला आहे ब्लॉक डायग्राम ऑफ अ पॉवर सप्लाय. This can be asked to you for 2 marks. See, there are 4 stages over here. All the stages you are supposed to draw. Next one is a half wave rectifier. सर्किट डायग्राम आणि त्याचं इनपुट आउटपुट वेवफॉर्म हे दोन्ही आपल्याला ड्रॉ करायला सेपरेटली 2 मार्कासाठी येऊ शकतात. कन्स्ट्रक्शन वर्किंग विचारतात हे डायग्राम ड्रॉ करायचेच आहे. नंतर आहे फुल वेव्ह रेक्टिफायर. दोघांमधला डिफरन्स लक्षात घ्या, हाफ वेव्ह आणि फुल वेव्हच्या सर्किट मधला. त्याच्यानंतर इनपुट आउटपुट वेवफॉर्म खूप महत्वाचा. नंतर आहे फिल्टर सर्किट विथ कॅपॅसिटर, आउटपुट वेवफॉर्म आफ्टर फिल्ट्रेशन. नंतर आहेत सिम्बॉल. सिम्बॉल्स खूप खूप महत्वाचे आहेत. पहिला झिनर डायोडचा सिम्बॉल, फोटो डायोडचा सिम्बॉल आणि लाईट एमिटिंग डायोडचा सिम्बॉल. याच्यामध्ये कुठेही गडबड होऊ दे नका मित्रांनो, खूप महत्वाचे सिम्बॉल्स आहेत हे. तसंच सिम्बॉल्स फॉर बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर, बीजेटी मीन्स बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर, पीएनपी आणि एनपीएन हे नीट बघून ठेवा की ॲरो कुठे ड्रॉ केलेला आहे. ॲरो हा नेहमी एमिटर बेसवर असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. सो दिस सिम्बॉल्स आर रिअली इम्पॉर्टंट. देन ट्रान्झिस्टर ॲम्प्लिफायर सर्किट 2 मार्कासाठी येऊ शकतो. नॉट गेट, आता इथे आपण लॉजिकल गेटचे सिम्बॉल बघणार आहोत. तर नॉट गेट आणि त्याचं सिम्बॉल 1 मार्कासाठी येईल. ट्रूथ टेबल सकट विचारलं तर 2 मार्काला जाईल. तसंच ऑर गेटचं सिम्बॉल 1 मार्क, अलॉंग विथ ट्रूथ टेबल इट विल बी फॉर 2 मार्क्स. अँड गेटचं सिम्बॉल अँड ट्रूथ टेबल कंबाईन 2 मार्क्स, पण एकच विचारलं तर 1 मार्कला. तसंच अजून एक महत्वाचा गेट आहे, दॅट इज नॉर गेट आणि त्याचं ट्रूथ टेबल, एक्सॉर गेट आणि त्याचं ट्रूथ टेबल. सो दीज आर द सिम्बॉल्स what you have to remember from a topic called as a semiconductor. Thanks for watching. If you like this video, then share this information with your friends so that they can also get benefited out of it. And for more such a videos, you subscribe our channel.